एक क्षण मात्र टिपले जातात. जाऊया मॅचकडे सुरुवात. अगदी आजच्या दिवसातला मॅच जर आपण पाहिला तर मॅच क्रमांक आपण पाहतोय 12 मध्ये प्रवेश केल्यात. 20 मॅच लीग स्टेजच्या आहेत. तदनंतर क्वालिफायर 1, एलिमिनेटर आणि क्वालिफायर 2 आणि तदनंतर बिग ब्लो अर्थात फायनल आपल्याला पाहायला मिळेल. सामन्याला सुरुवात. प्रयांगण आणि रंजन पहिलाच बॉल स्वेअर. गोलंदाज किरण आपण पाहतोय. आगरी चषक ही स्पर्धा देखील चर्चेतली राहिली आणि अगदी त्याच टी शर्ट प्रदान करून मात्र आपल्याला पाहायला मिळतात. हा देखील चेंडू आपण पाहतोय अगदी डाऊन द लेग होता, जिथून डिक्लेअर झोनकडे पंच दर्शवतात सिंगल मिळेल. या सिंगलच्या साह्यानं धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती. जर आपण तपासून पाहिली तर एक चेंडू आणि 2 धावा अशा मात्र स्थिती सध्या फलकावरती आहेत. मागचा मॅच काय कमालीचा रंगला गेला. क्षेत्ररक्षणाच्या जोरावर मात्र जो सामना ज्यांनी खेचला म्हणायला हरकत नाही. चेंडू मात्र एज अँड गॉन. नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात ते म्हणजेच मिथेन यांना आपण पाहतोय, जे मात्र आता दाखल झालेत. 2 चेंडू आणि 3 धावा व्हाईट बॉलने मात्र इथे सुरुवात होत आहे. किरण यांची मात्र गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. सॉफ्ट हँड
हॅलो जाऊया मॅच कडे. आपण पाहू शकाल षटक क्रमांक 2 चा खेळ चालू झालाय आणि षटक क्रमांक 2 मध्ये 4 चेंडूंचा खेळ फेकून हॅलो धावसंख्या जर आपण पाहिली तर हॅलो तांत्रिक बिघाडामुळे आपण निश्चित स्वरूपात या मॅच पासून दूर होतात. पुन्हा एकदा जाऊया मॅच कडे. मॅचचं सध्या कंडिशन तिसऱ्या षटकात पोहोचलाय. गोलंदाजी मार्क वरती हर्षल परी आपल्याला पाहायला मिळतात. 3 बॉल त्यांनी फेकलेत आतापर्यंत. सिंगल डबलचा खेळ देखील स्वीकारलाय. अर्थात आता 5वा बॉल फेकला. 4 चेंडूंचा खेळ मागे झाला होता. धावसंख्या 28 वरती 3 गडी बाद अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते. मिथेन या फलंदाजानं खऱ्या अर्थानं एक चांगली बॅटिंग तंत्रशुद्ध फटक्यांची निवड ज्याने केली आणि इथे देखील नशिबानं मिथेन या नावाला आपण पाहू शकाल इथे देखील पुढे पोहोचतोय ती म्हणजेच आतापर्यंत अर्थात 32 आणि षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर संतती म्हणजेच 3 अर्थात 10 ते 11 प्रत्येक षटकामागे तुम्ही जमावताय तर 4 षटकांमध्ये 42-45 च्या घरात तुम्ही पोहोचाल. आणि सध्या त्या मार्गक्रमणावरती आपण पाहतोय चाललेला संघ. पुढील होणारा मॅच अत्यंत महत्वाचा मॅच. एका बाजूला आहे पुढील मॅच करिता जो मात्र सामना असेल. आता सध्या साई आराधना आणि 7 स्टार यांच्यातला मात्र द्वंद्व चालू आहे. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर अगदी शेवटचं पंचांकडे मागणी केली होती वाईट बॉलची. पंच सांगतात की नाही नो ना मुद्दा ना. इथून हा चेंडू मात्र वाईट मिळणार नाही. एक चांगली पिचिंग चांगली लाईन ऑर लेंथ. हा बॉल वाईट असेल. या वाईट बॉल न स्कोर जाऊन पोहोचते ती म्हणजेच जर आपण तपासून पाहिली तर 33-33 आणि 3 गडी बाद सगळं काही 3-3-3 मध्ये आपल्याला पाहायला मिळतं. आणि या षटकात चेंडूंचा खेळ जर तपासून पाहिला तर एक पुढचा बॉल सुधरलेंचा बॉल होता जिथे मात्र क्षेत्ररक्षण चांगलं राहिलं. धावसंख्या 1 ने भर धावसंख्या 1 ने आकार घेत 34 वरती जाऊन पोहोचतो. शेवटचं षटक मैदानाच्या आतमध्ये आणि या शेवटच्या षटकामध्ये मात्र आपण पाहतोय चर्चा होईल का फलंदाजांची. आणखीन येणारे जर आपण पाहिले तर 4 बॉल या षटकात महत्वाचे असतील. यावेळेस पाडल स्वीप केलाय परंतु सरळ सीमा पलीकडे या षटकारानं इथे मात्र एक बिग लॉस. बॅटिंग करणाऱ्या टीमचा एक मोठा मासा गळाला लागलाय. विकेट मात्र इथून मिळेल. धावसंख्या जर आपण पाहिली तर या विकेटनं आता स्थिरावले ती म्हणजे 34 वरती आणि 34 वरती 4 गडी बाद अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते. नवीन फलंदाज
यशला आपण पाहतोय जे मात्र नुकताच दाखल झालेत फलंदाजी ट्रॅक वरती आणि त्यांना मात्र इथून बाद व्हावं लागेल. सॅक्रिफाईस कॉम्प्रोमाइज क्रिकेटच्या मैदानात फक्त आता कॉम्प्रोमाइज आणि सॅक्रिफाईस होतात. बाकी मानवी आयुष्यात कोण कोणासाठी माघार घ्यायला तयार नसतो, परंतु क्रिकेटचं मैदान असं आहे जिथे मात्र आपल्या साथीदारासाठी चेंडूचा खेळ झाला आतापर्यंत तो म्हणजेच 4 अगदी 2 बॉलचा खेळ बाकी असेल. पुढच्या मॅचच्या टॉससाठी रेडी राहायचं आहे. काय फटका खेळलाय अगदी स्ट्रायकिंग एंडला मी काय येतोय तर निश्चित स्वरूपात ही माझी क्वालिटी आहे ज्या अनुषंगाने मात्र आपण पाहतोय धमाकेदार बॅटिंग चौकार मात्र मिळाला. हा चेंडू पंचांकडे मागणी केली होती, आपसुकतेने पाहत होते, पंच मात्र नॉट इंटरेस्टेड. षटक संपले ते म्हणजेच आपण पाहतोय 4 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या T8 39 टार्गेट. चला पुढच्या मॅचच्या टॉस साठी या. एका बाजूला आपण पाहतोय युगांश 11 आणि एका बाजूला आपण पाहतोय माफ करा काव्य 11 आणि देवांश 11 यांच्यातला मात्र तो टॉस होईल. साई आराधनाचा सध्या मॅच चालू आहे आता तो चला युगांश काव्य 11 आणि देवांश 11 या संघांमधला टॉस मात्र होईल. आपण तिथे देखील टॉस करणार आहोत. एका बाजूला देवांश 11 असेल आणि एका बाजूला काव्य 11 यांच्यातला मात्र हा टॉस अत्यंत महत्त्वाचा आपल्याला पाहायला मिळेल. कुठल्याही खेळाडूची प्रवेश शुल्क आणि संघ मालकाची ओनर फी जी आहे ती इथे जमा करायची आहे. सहकार्य करायचं आहे आयोजकांसाठी, तर त्या अनुषंगाने तुम्हाला विनंती करतोय की प्लीज आपण ते प्रवेश शुल्क आहे ते मात्र जमा करायचे आहेत आयोजकांकडे. जाऊया मॅचकडे. धावसंख्या जर आपण पाहिली 39 धावांचं पाठलाग आणि 39च्या पाठलागात मात्र आपण पाहतोय आता फलंदाज कुठल्या पद्धतीने फलंदाजी करते. धवल हा मात्र फलंदाज एक उत्कृष्ट क्रिकेटपटू म्हणून त्याच्याकडे पाहिलंय आणि सध्या मैदानाच्या आतमध्ये तोच आहे. पहिल्याच बॉलवरती मात्र आपण पाहतोय काय चांगलं क्षेत्ररक्षण विटेन ज्यानं फलंदाजी देखील चांगली केली होती, गोलंदाजी देखील तो चांगली करेल आणि आता फिल्डिंग तर चांगली करतोय मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल यावेळेस मात्र आपण पाहतोय हा देखील फटका चांगला खेळला होता, परंतु क्षेत्ररक्षक तिथे पोहोचतात. सलगचे मात्र 2 चेंडू डॉट. प्रत्येक डॉट बॉल तुम्हाला थोडासा त्रास देईल, प्रत्येक डॉट बॉल तुम्हाला थोडंसं नाराजगी व्यक्त करायला भाग पडेल, परंतु आता सिंगल डबलचा खेळ मात्र त्यांनी स्वीकारलाय. बघा हे प्रेझेन्स ऑफ माइंड तुमच्याकडे असायला हवं. 2 ट्राय तुमच्या चांगल्या राहिल्या, परंतु तदनंतर तिसऱ्या बॉलवरती आपण पाहू शकाल हा सिंगल मिळवलाय. 3 चेंडूंचा खेळ पूर्ण धावसंख्या फलकावरती 1. आणखीन जर आपण पाहिलं तर या षटकातले 3 बॉल येणं बाकी असतील. गोलंदाजी मार्क वरती यश आणि एका बाजूला जर आपण पाहिलं तर धवल आणि प्रेम. स्ट्रायकिंग एंडला आता प्रेमला आपण पाहतोय सॉफ्ट हँडने खेळलाय, अगदी नरम हाताने खेळपट्टीच्या बाजूला चेंडूला ठेवलं आणि धावसंख्या 1 मिळवली. 4 चेंडूंचा खेळ पूर्ण होईल आणि धावसंख्या फलकावरती 2 वरती जाऊन पोहोचेल. 39 धावा तुम्हाला जमवायच्या आहेत. या 39 धावा कशा जमवल्या जातील हा प्रश्न देखील तेवढाच अत्यंत महत्त्वाचा ताकदीचा प्रश्न आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल फुदरलेनचा बॉल होता. इथे देखील काही क्षेत्ररक्षण केलंय. क्षेत्ररक्षणाचा पैसा वसूल म्हणायला हरकत नाही. धवल चांगले प्रयत्न करतोय, परंतु त्या प्रयत्नांना थांबवत आहेत. काय सुंदर क्षेत्ररक्षण प्रयांगण आपल्याला पाहायला मिळतात. बॅटिंग मध्ये थोडीशी नाराजगी व्यक्त केली, परंतु आता फिल्डिंग मधून आपल्या संघासाठी डू द बेस्ट. सुंदर शेवटचा बॉल या षटकातला. षटक क्रमांक आपण पाहतोय 1 संपला जाईल आणि पहिल्या षटकाच्या खेळा अखेर धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 4. 39चा पाठलाग, 18 बॉल 35ची गरज. घेऊया एक ब्रेक, येऊया पुन्हा एकदा मॅच कडे.
गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय रंजन. यावेळी जर आपण पाहिलं तर चेंडू मात्र सरळ सीमा पलीकडे चाललाय आणि नाही, चेंडू मात्र इथून पुढे असेल. अगदी आपण पाहतोय धावसंख्या जर आपण पाहिली तर चौकाराने फ्लाय होईल. 8 आता 31 ची गरज. 17 चेंडू आणि 31 धावा. आक्रमण मात्र केले आपल्याला पाहायला मिळत आहेत प्रेमांच्या माध्यमातून. पुढे आहे बॉल. इथून मात्र बाहेरून क्रिकेट बघताना भरपूर काही आपल्या फेअर मध्ये वाटत असतं. मैदानाच्या आतमध्ये पंच हे मात्र एक वेगळ्या पद्धतीनं क्रिकेटला पाहत असतात. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार. पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय. यावेळेस मात्र व्हाईट बॉल आहे का? यस, पंचांनी 2 हात समांतर केलेत. व्हाईट बॉल. इथून पहिल्याच चेंडूंवरती आपण पाहतोय 5 धावा मात्र वसूल केल्या दुसऱ्या षटकातल्या. धावसंख्या जर आपण तपासून पाहिली तर जाऊन पोहोचते ती म्हणजेच 9. आता 30 ची गरज. 17 चेंडू 13 धावांचा मात्र फरक. हा ट्रॅकरचा बॉल होता जिथे मात्र आपण पाहतोय डायरेक्ट हिट करण्याच्या प्रयत्नात फलंदाज सेफ झोन मध्ये पोहोचेल. डबल डिजिट मध्ये 16 मध्ये 29 धावा आणि 16 चेंडू. 16 चेंडू आणि 29 धावा. तू मैं वाला मॅच. प्रत्येकाला वाटतं प्रथम क्रमांक माझ्या नावावरती असायला हवं. त्याच्यासाठी चाललेली भानगड. नो बॉल आहे आणि एक मात्र चांगलं तंत्र वापरलं फलंदाजानं. कारण सिंगलला डबल मध्ये कसं कन्वर्ट करायचं. नो बॉल असला की मग त्याच्यावरती जर डॉट आला तर फक्त 1 धाव मिळते. परंतु त्याच्यावरतीच जर आपण पाहतो 1 धाव आणखीन मिळाली तर त्याला मात्र 2 ची जोड मिळते आणि सध्या तेच बघायला मिळालं. धावसंख्या भर होईल ती म्हणजेच 2 ने 12 वरती जाऊन पोहोचतंय. संधी दिली जाईल तेव्हा निश्चित तुम्हाला चान्स मिळेल. चेंडूंचा खेळ झालाय 2. धावसंख्या 12. 2 चेंडूंचा खेळ झाला. 39चा तुम्ही पाठलाग करताय. या षटकात 1 चौकार जरूर आलाय. धावांची मात्र आपण पाहतो इथून सुरुवात होते. कारण 39 तुम्ही मात्र चेस करतात. ऑन साइडला 3 खेळाडू सॉफ्ट हँड मात्र खेळताय. पुन्हा एकदा जर आपण पाहिलं सिंगल मिळेल. या सिंगलनं स्कोर कार्डला 13. 13 धावा या धावफलकावरती आहेत. 3 चेंडू आतापर्यंत फेकून झालेत. आणखीन 15 बॉल बाकी आहेत. धवल सारखा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये ज्याच्याकडे पोटेन्शियल आहे. यावेळी जर आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षण चांगलं होत आहे. बघता बघता आपण पाहतोय सिंगल पूर्ण होईल. एक चिकी सिंगल. धावसंख्या जाऊन पोहोचेल फलकावरती. जर आपण तपासून पाहिली तर आतापर्यंत 14-14. 2 चेंडूंचा खेळ बाकी या षटकातला. धावसंख्या 14. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार. सॉफ्ट हँड मात्र केलंय. धवलला स्ट्रायकिंग एंडला कसं आणता येईल याच्याकडे मात्र पूर्ण लक्ष आहे. त्यांचा साथीदार आपल्याला पाहायला मिळतो तो म्हणजेच प्रेम. शेवटचा बॉल या षटकातला बाकी असणाऱ्या. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 15. आणखीन 24 धावांची गरज. 13 बॉल आणि 24 धावा. 13 चेंडू 24 ची गरज. 24 ची गरज आणि 13 चेंडू. अटीतटीचा आणि सुंदर सामना आपल्याला बघायला मिळतोय. काही चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. या षटकात जर आपण पाहिलं तर इथे आपण पाहू शकाल हा बॉल जर आपण तपासून पाहिला पंच मात्र दर्शवतील. आणि इथे जर आपण पंचांकडे आर्ग्यू करू नका. पंचांची मात्र उजत घालू नका. धावसंख्या जर आपण पाहिली तर खऱ्या अर्थानं हा बॉल मात्र जर आपण पाहिला तर निश्चित सुरुवात पिचिंग चांगल्या पद्धतीने पाहायला मिळाली. षटक संपलंय. 12 बॉल आणि 24 ची गरज. 24 ची गरज आणि 12 चेंडू. जाऊया मॅच कडे. गोलंदाज तयार. यावेळी फटका डिक्लेअर झोन कडे. सिंगल कडे मात्र वळण मिळेल आणि आपण पाहू शकाल इथून धावसंख्या 1 न 11 बॉल आणि 23 ची गरज. थँक्यू डीजे, धन्यवाद. 11 चेंडू आणि आपण पाहू शकाल 23 धावांची गरज असणार आहे धवल मैदानाच्या आतमध्ये. यावेळी फटका चांगला परंतु काय क्षेत्ररक्षण त्यांच्या माध्यमातून सुंदर क्षेत्ररक्षण आपल्याला बघायला मिळतंय. जबरदस्त क्षेत्ररक्षण. धवलला मात्र थोडंसं आता हतबल केलं असेल या क्षेत्ररक्षकांना. हितेन आपल्याला पाहायला मिळतात. आता 10 बॉल आहेत आणि धावसंख्या जमवायच्या तुम्हाला त्या म्हणजेच 23. सदानंद पाटील सर आपल्याला पाहायला मिळतात. अगदी या रात्री क्रिकेटचा मात्र आनंद घेत आहेत. हा फटका मात्र कडक खेळलाय. अतिशय छान पद्धतीने धवलची बाट आता बोललाय.
चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. आता धावफलकावरती 20-19 धावांची गरज पुन्हा एकदा. यावेळेस मात्र टॅप केलाय आणि चेंडू मात्र निघून जाईल सरळ सीमा पलीकडे. धवलच्या बॅट मधून चांगली बॅटिंग. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत जर धवल मैदानाच्या आतमध्ये राहतोय तर निश्चित स्वरूपात या धावांचा पुढे तो निश्चित स्वरूपात प्रयत्न करेल. आता चेंडू आहेत तुमच्याकडे. 8 धावसंख्या जमवायच्यात 15. 8 बॉल आणि 15ची गरज. 15ची गरज आणि 8 चेंडू. अंडरआर्म क्रिकेटचा थरार KPL चा मात्र हा मात्र एक सुंदर सामना. जे प्रेक्षक उभे आहेत अगदी बाउंड्री लाईन वरती त्यांना विनंती करतो की आपण थोडंसं मागे या. खेळाडूला मात्र कुठलाही इजा होत त्रास होता कामा नये क्षेत्ररक्षण करत असताना. आता 8 चेंडू आहेत आणि 15ची गरज. 15ची गरज आणि 8 चेंडू. हितेनला आपण पाहतोय, मितेनला आपण पाहतोय. चांगलं क्षेत्ररक्षण त्यांनी केलं परंतु आता धवलला शांत ठेवण्याचं यश येईल का? 8 चेंडू आणि 15ची गरज. पुढचा बॉल. वाईट बॉल. प्रेशर, दबाव सगळ्या गोष्टी आपल्याला बघायला मिळतात. आता 8 बॉल आणि 14ची गरज. 6 धावांचा डिफरन्स कुठल्या पद्धतीनं कमी केला जाईल. धवलकडे मात्र ती कॅपॅसिटी आहे, धवलकडे ती पोटेन्शियल आहे. इथे मात्र आपण पाहतोय चौकार मिळाला आणि आता मॅच मध्ये आता पुन्हा एकदा पलटवार. 7 मध्ये 7 चेंडू आणि 10ची गरज. 7 चेंडू 10ची गरज. 10ची गरज आणि 7 चेंडू. काय धवलची बॅट बोलते. सध्या गोलंदाजी करणाऱ्या संघाला धवलचा विकेट मिळवणं अत्यंत गरजेची भूमिका असेल. जर धवलचा विकेट मिळत नाही थोडंसं टेन्शन वाढेल परंतु इथून जर धवलनं समजदारीने खेळ स्वीकारला तर बॅटिंग करणाऱ्या संघाचे हौसले बुलंद राहतील. यावेळी 6 बॉल वाईट. आता 7 चेंडू आणि 9ची गरज. 7 चेंडू 9ची गरज. 9ची गरज आणि 7 चेंडू. मॅच मध्ये पलटवार. धवल नावाला आलाय डिमांड. धवल नावाची चर्चा आता मैदानाच्या चहूबाजूला. काय बॅटिंग केलंय मैदानाच्या आतमध्ये. यावेळी प्रॉमिसिंग कनेक्शन बघायला मिळालं नाही आणि इथे जर आपण पाहिलं तर सिंगल मिळेल. या सिंगलच्या साह्यानं धावसंख्या जाऊन पोहोचते. षटक क्रमांक 3चा खेळ संपल्यानंतर 31. आता 6 चेंडू आणि 8ची गरज. आणि 8ची गरज. 6 चेंडू. यस डीजे. गोलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहतोय प्रयांगण यांना आपण पाहू शकाल. 6 बॉल आणि 8ची गरज. धवल. प्रयांगण बाबू या नावानं मात्र ज्यांना एक वेगळी ओळख आहे आणि सध्या तेच आलेत गोलंदाजी मार्क वरती. ऑन साइडला 3 खेळाडू, ऑफ साइडला 4 खेळाडू धवलसाठी. आणि 6 बॉल मध्ये 8 धावा जमवायच्या आहेत. अटीतटीचा आणि चुरशीचा मॅच. अगदी कडवी लढत, कडवा संघर्ष मैदानाच्या आतमध्ये. 6 चेंडू आहेत आणि धावा जमवायच्या तुम्हाला त्या म्हणजेच 8. बाबू प्रयांगत. पहिल्याच बॉल वरती आपण पाहतोय चौकार आलाय. अतिशय चांगल्या पद्धतीने मात्र आपण पाहू शकाल इथे फटका खेळला. आता 5 चेंडू आणि 4ची गरज. क्षेत्ररक्षण मात्र करण्याची संधी होती परंतु खराब क्षेत्ररक्षण. मितेन थोडेसे नाराज कारण त्यांनी 100% दिले होते या मॅच साठी परंतु क्रिकेटचा खेळ कुणी एकटा जिंकू शकत नाही. तुमच्या 9 जणांचा एफर्ट्स, तुमच्या 9 जणांचे एफर्ट्स तुमच्या धावा थांबवतील परंतु फलंदाज धवल याचं कौतुक करावं लागेल. 1 मॅन शो. एका बाजूला प्रेम यांचं देखील कौतुक करावं लागेल ज्यांनी सिंगल डबलनं साथ दिलंय ती म्हणजेच धवलची. आता 2 खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात ऑन साइडला डीप मध्ये. यावेळी आता 4 बॉल आणि 4ची गरज. 4 चेंडू 4ची गरज. 4ची गरज आणि 4 चेंडू. चांगला सामना मैदानाच्या आतमध्ये. मॅच मध्ये आता वेगळा ट्विस्ट. जिथे मात्र सिंगल डबलचा खेळ स्वीकारायचा होता त्यामध्ये मात्र एक आगळा वेगळा प्रयत्न केला. आता 3 चेंडू आणि 4ची गरज. 4ची गरज आणि 3 चेंडू. शॉट सिलेक्शन खराब राहिलं धवल यांचं आणि इथे मात्र बाद होतात. गॉन. तीन चेंडू आणि 4ची गरज. चला वेळ जास्त जातोय.
वेळेचं मॅनेजमेंट महत्वाचं, वेळ कव्हर करत चला. जाऊया मॅच कडे. इथे मात्र आपण पाहतोय सॉफ्ट हँड मात्र खेळलाय, चेंडू मात्र डिक्लेअर झोन कडे. आता कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम आहे, 2 चेंडू आणि 3 धावा. एक चांगला मॅच. धवलने मात्र 6 चेंडू 8 असताना एक चौकार आणला, तदनंतर चेंडू डॉट आला, तदनंतर विकेट मिळाली. आणि आता या मॅचचं एक गणित वेगळं इथे मात्र बघायला मिळतं, जिथे 2 चेंडू आहेत आणि 3 धावा प्रेमला आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 चेंडूं मागे मात्र एक चौकार पाहायला मिळेल की मग शेवटच्या बॉल पर्यंत या मॅचचा रिझल्ट आपल्याला सस्पेंड बघायला मिळेल. नुकताच दाखल झालेला फलंदाज प्रणय वरती मात्र धुरा दिली जाईल का शेवटच्या बॉलची, कारण आता 2 बॉल आहेत आणि धावसंख्या 3 जमवायची आहेत. पाहूया काय होते आणि काय बिघडते. यावेळी जर आपण पाहिलं तर डायरेक्ट हिट आणि पंचांकडे मात्र पंचांनी बोट उचललंय. धवल आता थोडासा नाराज असेल, कारण मॅच मध्ये ज्याने कमबॅक करून दिला होता, अगदी जर आपण पाहिलं तर निश्चित स्वरूपात 1 चेंडू आणि 3 ची गरज. क्रिकेट यालाच म्हणतात, कधी बदलेल याचा नियम नाही. अनप्रेडिक्टेबल गेम क्रिकेट. 5 बॉल 4 चा मॅच 1 बॉल 3 वरती आलाय आणि खऱ्या अर्थानं अनिश्चिततेने भरलेला खेळ क्रिकेट हे सध्या आपल्याला पाहायला मिळतं. आता पाहूया काय होईल आणि काय बिघडेल. 1 चेंडू 3 ची गरज, 3 ची गरज. 1 चेंडू सामना आवडला असेल तर एकदा टाळ्या झाल्या पाहिजेत या मॅच साठी. अतिशय सुंदर पद्धतीने या मॅचला आता रंग पाहायला मिळालेत. 1 बॉल आणि 3 ची गरज, 3 ची गरज आणि 1 चेंडू. उतरलेचा बॉल आणि इथे मात्र विजयाचा गवगवा. काय गोलंदाजी, कमालीची गोलंदाजी. वेल प्ले, चांगला खेळ तुमच्या माध्यमातून राहिला. जिंकलेल्या संघाचं अभिनंदन, हरलेल्या संघाचं कौतुक. आणि एकीकडे मात्र आपण पाहतोय अशा अपेक्षा भंग झाल्या, एकीकडे मात्र आपण पाहतोय पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये ज्यांनी करून दाखवलं चांगला खेळ. चला पुढचा मॅच देखील चालू होईल, परंतु या मॅचचा मॅन ऑफ द मॅच, या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपल्याला बघायला मिळेल खऱ्या अर्थानं मिथेन, जो मात्र जबरदस्त फिल्डिंग, जबरदस्त बॅटिंग आणि मिथेन ठरतोय मॅन ऑफ द मॅच. या सुरेंद्र गावड यांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच देणार आहोत मिथेन यांना. पुढचा सामना सुरुवात होईल. पुढच्या 2 सामन्यांकरिता मायक्रोफोन वरती मी आमंत्रण करतोय व्हॉइस ऑफ सफाळे अर्थात हार्दिक किणी यांचा आवाज आपण ऐकणार आहोत. थँक्यू. लावून घ्या. आदरणीय सुरेंद्रजी गावड साहेबांना विनंती करतोय आपण मुख्य मंचावरती स्थानापन्न व्हायचं आहे. सुरेंद्रजी गावड त्यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार आपण या ठिकाणी देणार आहोत. देवांश शिलवेन आणि दुसऱ्या बाजूला काव्य लायन्स या 2 संघांमध्ये मॅच आपल्याला पाहायला मिळतोय. चला मॅच मैदानाच्या आतमध्ये सुरुवात करा प्लीज. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. एका बाजूला फलंदाज आपण पाहू शकता स्ट्रायकिंग वरती जितेश आणि नॉन स्ट्रायकिंग वरती स्टार्ट ऑफ द मॅच. मॅचला सुरुवात होताना पाहायला मिळते. पहिले षटक घेऊन सागर गोलंदाज वरती एक गोलंदाजी मार्क वरती दाखल. वाया जातोय, प्लीज स्पीडअप करा कारण अजून इथून बरेच सामने आपल्याला खेळवायचे आहेत.
त्याचबरोबर आपली जी प्रवेश फी आहे संघमालक आणि त्याचबरोबर खेळाडूंची जी प्रवेश फी आहे प्लीज आमच्या कमिटीकडे ती कृपया जमा करायचे. जितेशला आपण पाहतोय नॉ स्ट्रायकिंग वरती धीरज, तर पहिल्या षटक घेऊन सागर गोलंदाजी मार्क वरती.